चला पुढचं प्रकरण येतं महाराष्ट्रातील नदी प्रणाली. या मुद्द्यावरती 100% प्रश्न प्रत्येक परीक्षेला असतातच. मग आता कंबाईनचं पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, राज्यसेवा असू द्या, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, सगळ्या परीक्षेला महाराष्ट्राच्या नद्यांवरती प्रश्न असतात. ठीक आहे. मग नदी म्हणजे काय? तर नदी म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीत मुरतं बघा. आणि जमिनीत जेवढं पाणी मुरतं ते मुरल्यानंतर मग जास्तीचं पाणी उताराच्या दिशेनं प्रवाहाच्या स्वरूपात व्हायला लागतं. त्यालाच म्हणायचं नदी. पण नेहमी लक्षात ठेवायचं, नदी उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहत जात असतात. मग अशा पद्धतीने नदी वाहत जात असताना नदी तिला या बाजूनं उपनद्या येतात. या बाजूनं उपनद्या येत असेल तर डाव्या बाजूची उपनद्या, या बाजूने येत असेल तर उजव्या बाजूची उपनद्या आहे. उपनद्याला हे उपनद्या येऊन मिळत असेल तर त्याला म्हणायचं सहाय्यक नद्या. उपनद्याची उपनद्या म्हणजे सहाय्यक नद्या असतात. ही मुख्य नदी, ही उपनदी, ही सहाय्यक नदी आणि यांचं मिळून बनणारी प्रणाली त्याला म्हणायचं नदी प्रणाली. मग नदी प्रणालीमध्ये काय काय लक्षात ठेवायचं? जिथून नदीचे लहान लहान ओहोळ प्रवाह निर्माण होतात तो एरिया येतो उगमस्थानाचा. आणि जिथं सागराला नदी जाऊन मिळते तो ठिकाण म्हणजेच नदी मुख, हा नदीचा मुखाचा एरिया आहे. त्याच्यानंतर नदी कोणत्या दिशेनं चालली? पूर्व दिशेनं चालली असेल तर पूर्व वाहिनी, पश्चिम दिशेनं चालली असेल तर पश्चिम वाहिनी, दक्षिण दिशेनं चालली असेल तर दक्षिण वाहिनी आणि उत्तर दिशेनं चालली असेल तर उत्तर वाहिनी. वाहिन्याचे 4च प्रकारे मुख्य दिशेनुसार हे प्रकार पाडले जातात. त्याच्यानंतर या नदीला डाव्या बाजूनं कुठून पाण्याचा पुरवठा होतो? जिथून पाण्याचा पुरवठा होतो तेवढा एरिया, आणि इकडून उजव्या बाजूनं जेवढा ज्या भागातून पाण्याचा पुरवठा होता तेवढा एरिया, या टोटल एरियाला म्हणायचं नदी खोरे. मग या नदी खोऱ्याने किती क्षेत्रफळ व्यापले गेलेले आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर उपनद्या आणि मुख्य नदीच्या संगमावर एखादं गाव असेल तर ते गावं लक्षात घेतले पाहिजे आपण. नदीच्या काठावर प्रसिद्ध गावं असेल तर ती गावं लक्षात घेतली पाहिजेत. त्याच्यानंतर नदीतून वाहणारं जे पाणी, वाहतं पाणी, हे वाहतं पाणी क्युसेक मध्ये मोजलं जात असतं बघा. आणि 1 क्युसेक म्हणजे जवळपास 28 लिटर पर सेकंद इतकं पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्युसेक पाणी असतं बघा. ठीक आहे. जागोजागी नद्यांवरती धरणं पण उभारलेले आहेत आपण. मग आता या धरणातलं जे पाणी असतं स्थिर पाणी असतं, स्टेबल केलेलं पाणी असतं. हे स्थिर पाणी मोजलं जात असतं टीएमसी मध्ये. ठीक आहे. टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. ठीक आहे. याला म्हणायचं स्थिर पाणी मोजण्याचे एकक. आणि 1 टीएमसी पाणी म्हणजे किती? 1000 दशलक्ष घनफूट पाणी. इतकं पाणी म्हणजे 1 टीएमसी पाणी असतं बघा. तर थोडक्यात स्थिर पाणी मोजण्याचे एकक काय? टीएमसी. आणि वाहतं पाणी मोजण्याचे एकक क्युसेक. मग आपण याच्यावर थोडं लक्षात घ्यायचं की इतक्या क्युसेकनं पाणी वरच्या भागातून येतं, याचा अर्थ खालच्या भागातलं धरण भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे, खालच्या भागामध्ये नंतर धरणातलं पाणी किती मिनिटानंतर किती घंट्यानंतर सोडला जाणार आहेत हे सगळं सांगितलं जात असतं बघा. ठीक आहे. तर हे वाहतं पाणी आणि हे स्थिर पाणी मोजण्याचे एकक. मग आता या ठिकाणी धरणातलं पाणी स्थिर पाणी असतं, ते टीएमसी मध्ये मोजलं जात असतं, वाहते पाणी क्युसेक मध्ये. मग आता धरणं हे लक्षात घ्यायचे. मग आता धरणं म्हणजे काय? तर पाणी साठवण्याकरता बांधलेला उंचवटा त्याला म्हटलं जातं असतं धरण. ठीक आहे. जिथं स्थिर पाणी स्थिर पाणी केलं जातं त्याला धरण म्हटलं जातं असतं. मग आता हे धरणाचे सुद्धा 3 प्रकार असतात. एक असतो लघु प्रकल्प, दुसरा असतो मध्यम प्रकल्प आणि तिसरा असतो मोठा प्रकल्प. मोठा प्रकल्प म्हणजे ज्या धरणातल्या पाण्यापासून 10,000 हेक्टर पेक्षा अधिक जमीन ओलिती खाली येत असेल तर त्याला म्हणायचं मोठा प्रकल्प. मध्यम प्रकल्प म्हणजे 2000 ते 10,000 हेक्टर जमीन ओलिती खाली येत असेल तर त्याला म्हणायचं मध्यम प्रकल्प. आणि 2000 हेक्टर पेक्षा कमी जमीन ओलिती खाली येत असेल तर त्याला म्हणायचं लघु प्रकल्प. अशा पद्धतीने प्रकल्पाचे 3 प्रकार पाडले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त मोठाले प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. पण पर्टिक्युलर एकाच जिल्ह्यात विचारलं सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात जेवढे प्रकल्प आहेत त्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प येतो असतो गोदावरी. पाणी साठवण क्षमताच्या आधारे 110 टीएमसी पाणी या ठिकाणी साठवलं जातं. 2 नंबरला उजनी येत असतो, आपला 2 नंबरला कोयना येतो असतो, 3 नंबरला उजनी येत असतो. परंतु
पाण्यातून सर्वात जास्त जमीन ओलिती खाली आणणारा प्रकल्प, सिंचन प्रकल्प जर विचारला तर सगळ्यात मोठा आहे तो उजनी. हे लक्षात घेतलं पाहिजे. जवळपास 1,00,000 हेक्टर पर्यंत जमीन ओलिती खाली आणलेली त्यांनी. तर या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. मग आता या नद्यांवरती जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि नगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा तयार करते? तर ही थोडक्यात नदी आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे, भीमा नदी आहे. कारण कृष्णा नदीचं आणि सोलापूर असू द्या, पुणे असू द्या, नगर असू द्या, यांचा संबंध लागतच नाही बघा. गोदावरी नदीचा या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा संबंध लागत नाही, त्यामुळे असून असं उत्तर भीमा नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? कोकणातल्या नद्या विचारल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विचारला, आणि तो पण दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारला. तर सावित्री एकदम उत्तरेकडे येते बघा. सावित्री नंतर या ठिकाणी जोग येत असते, भारजा येत असते, बरोबर आहे. नंतर जोग येते, नंतर हेच पहिलंच पर्याय बरोबर येतो बघा. ठीक आहे. इथं सावित्री शेवटी गेलेली, हे इथं पाहिजे होतं. इथं सावित्री शेवटी गेलेली आहे, इथं सावित्री पहिले आले, पण वशिष्ठी जोग भारजा इथं 2 नंबरला यायला पाहिजे होतं. तर म्हणजे चारही पर्याय हे रत्नागिरी जिल्ह्यातल्याच नद्या आहेत, फक्त त्यांचा दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारलेला आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडं. तर त्या हिशोबानं 1 नंबरचा पर्याय बरोबर येतोय. चला पुढचा प्रश्न येतो, पुढील कोणते विधान योग्य आहे? आता 2 विधानं दिलेले. नंबर 1, सहस्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे, हे विधान चुकीचं आहे. आणि वणी हे गाव निरगुडा नदीवर आहे, हे विधान बरोबर आहे. आता याचं उत्तर काय, ते योग्य कोणतं आहे? मग फक्त ब येईल. चुकीचं विचारलं असतं मग फक्त अ. आता हे चुकीचं कसं आहे ते पण लक्षात ठेवा. सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवरती येतो, वैनगंगा नाही. कारण हा धबधबा येतो असतो नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवरती, आणि इथून वाहणारी नदी पैनगंगा आहे, त्यामुळं अचुकीचं येत आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? आता महाराष्ट्रामध्ये ही तापी जी आहे ही पश्चिम दिशेनं वाहते, वैनगंगा दक्षिण दिशेनं वाहते, नर्मदा पश्चिम दिशेनंच वाहते, कृष्णा पूर्व दिशेनं वाहते. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी येते मग वैनगंगा. ठीक आहे. 295 किलोमीटर लांबी आहे महाराष्ट्रातली, आणि मध्य प्रदेश महाराष्ट्रातून ही खाली वर्धा नदीला जाऊन मिळते. मग वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला आपण प्राणहिता म्हणत असतो. मग प्राणहिता नदीनंतर मग गोदावरी नदीला जाऊन मिळत असते. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बघितला, सगळ्यात उत्तरेला तापी आहे, नंतर गोदावरी आहे, नंतर सीना, नंतर भीमा, नंतर कृष्णा. हे पहिलाच पर्याय बरोबर येतो बघा. इथं तापी नंतर गोदावरी आहे, सीना आहे, पण भीमा इथं पाहिजे होतं. मग इथं भीमा गोदावरी हा सगळा क्रमच चुकीचा आहे. तापी इकडं पाहिजे होतं, नंतर भीमा आपलं गोदावरी पाहिजे होतं. इथं तापी नंतर डायरेक्ट सीना आली बघा. सीना ही भीमा नदीची उपनदी आहे. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. दूधगंगा कृष्णा नदीची उपनदी आहे, पंचगंगा कृष्णा नदीचीच उपनदी आहे, गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे, आणि सीना भीमा आणि पर्यायनं कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणजे पर्याय काय उत्तर अलग जो आहे गिरणा नदी आहे, बाकीचे कृष्णा नदीची उपनदी आहेत. या सगळ्या ही सहाय्यक नदी म्हणू आपण तिला. त्याच्यानंतर अजिंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी नदी खोरे अलग करते, बरोबर आहे. अजिंठा डोंगररांगेची उत्तरेकडे तापी नदी आहे, दक्षिणेकडे गोदावरी नदी आहे. त्याच्यानंतर अजिंठा डोंगररांगा पश्चिम घाटातून चांदूर डोंगररांगेच्या माध्यमातून निघते, हेही बरोबर आहे. चांदोर डोंगराच्या माध्यमातून निघत असते सह्याद्रीपासून, आणि पूर्व दिशेनं जाते. सुरुवातीला नाशिक जिल्हा आणि नंतर औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यातून पुढे जात असतात बघा. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचं आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे, बरोबर आहे वाक्य. त्याच्यानंतर आता गोदावरी नदीचं आहे जवळपास 1,53,000 चौरस किलोमीटर येतं, आणि हे खूप कमी येत असतं, 4 ते 5 हजार चौरस किलोमीटर. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा
नदी प्रणालीच्या असून त्या खालोखाल कोकणातील नद्यांचा क्रम लागतो, हे चुकीचे येईल. हे बघा, गोदावरी खालोखाल भीमा नदी येते, 46,484 आहे. पण याच्या खालोखाल वर्धा लागेल, वर्धा नंतर मग वैनगंगा लागेल, नंतर तापी लागेल, नंतर कृष्णा लागेल, आणि नंतर मग कोकणातल्या नद्या लागेल. त्यामुळं फक्त अ बरोबर आहे. अ बरोबर आहे, ब चूक आहेत. ही बरोबर येईल उत्तर. नंतर आहे महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? बरोबर आहे. तर जवळपास महाराष्ट्राचा 75% क्षेत्र व्यापले गेलेले आहेत बघा पूर्ववाहिनी नद्यांनी. आणि उरलेले जे आहेत मग ते पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी नद्यांनी व्यापले गेलेले आहेत. त्याच्यानंतर भीमा आणि गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? आता भीमा आणि गोदावरी यांच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. पहिला पर्याय येतो बघा. ठीक आहे. बालाघाटच्या उत्तरेकडे गोदावरी नदी आहे आणि बालाघाटच्या दक्षिणेकडे भीमा नदी वाहत असते. त्याच्यानंतर जयगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब नदीच्या जवळ येतो. तर जयगड किल्ल्याजवळच जयगडची खाडी येते, ही शास्त्री नदीच्या मुखाजवळ येते, म्हणजे याचं उत्तर येतं शास्त्री नदी. वैतरणा नदीच्या मुखाजवळ दातीवाराची खाडी लागत असते बघा. सावित्री नदीजवळ या ठिकाणी बाणकोटची खाडी लागत असते आणि कुंडलिका नदीकाठीजवळ रोह्याची खाडी लागत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? मग आता भीमा नदीच्या खोऱ्यात पूर्णपणे येतो असतो पुणे जिल्हा. ठीक आहे. पुणे जिल्ह्यात जेवढा पाऊस पडेल ते भीमा नदीलाच जाणार आहे. सोलापूरचा 90% भाग भीमा नदीच्या खोऱ्यात आहे, पण 10% भागामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर गोदावरी नदीच्या खोऱ्याचा पार्ट येतो असतो बघा. नाशिक जिल्हा 90% भाग गोदावरीमध्ये, 10% भाग तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येतो असतो. नगर जिल्हा 90% भाग गोदावरीमध्ये, 10% भाग भीमा नदीच्या खोऱ्यात येतो. 100% हा भाग येतो पुणे जिल्ह्याचा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर खाली महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. मग याच्यापैकी बरोबर कोणत्या कोणत्या ते बघतात. हे बघा, वर्धा नदी मुलताई डोंगररांगेत उगम पावते का? यस. पूर्णा सातपुड्यातील बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उगम पावते का? यस. ही उत्तर पूर्ण आहे. त्याच्यानंतर पाताळगंगा माथेरानच्या कपारीत उगम पावते का? यस. कोकणी नदी महाबळेश्वर उगम पावते का? नाही. कोकणी नदी उगम पावत असते हरिश्चंद्र डोंगररांगामध्ये, इथं उगम पावते. सह्याद्री डोंगररांगेजवळ उगम पावत असते बघा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सह्याद्री समजा, जिथं सह्याद्री आणि हरिश्चंद्र डोंगररांगेचं कॉम्बिनेशन होतं तिथं उगम पावत असते. गिरणा केम शिखर, यस, सह्याद्रीमध्येच येत असतं. म्हणजे उत्तर अ, ब, क, ड नाही, ई. ड काढून टाका. ड कुठे आहे? इथं आहे. ड कुठे आहे? इथं आहे. ड कुठे आहे? इथं आहे. म्हणजे उत्तर काय येईल मग? के येईल. ठीक आहे. महाबळेश्वरला 5 नद्या उगम पावत असतात. एक आहे कृष्णा, वेण्णा, कोयना, त्याच्यानंतर गायत्री आणि सावित्री. 5 नद्याचा उगम होतो असतो महाबळेश्वरला. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी आणि भीमा नदीला अलग करतात? हरिश्चंद्र बालाघाट, इथं बालाघाट दिलेले आहे बघा. हरिश्चंद्र नाव दिलेलं नाही, किंवा काही ठिकाणी हरिश्चंद्र देतील, बालाघाट देणार नाहीत. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा किंवा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? आता एक खोली म्हणतंय, काळी मृदा तर सगळ्यात जास्त विचारला, असे विचारले तर गोदावरी नदी आहे. परंतु खोली विचारता येते, खोलीनुसार जर बघितलं तर तापी नदी येते. इथं गाळाची मृदेचं थर सर्वात जास्त असतं बघा. आणि आसपासचा भाग काळी माती असल्यामुळं रेगुरस माती येते, पण गाळाची येते. खालीलपैकी कोणकोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? म्हणजे कृष्णा पाणी वाटप तंट्यामध्ये सहभागी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश 4 राज्य येतात. गोदावरी नदीसाठी अशा प्रकारचा काही तंट्या मिटवण्यासाठी लवाद वगैरे नव्हता. नर्मदा नदीमध्ये आहे. नर्मदा नदीमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान 4 राज्याचा सहभाग असतो. कावेरी नदीचा तंटा वाटप आहे, पण त्यामध्ये केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि कर्नाटक असतात. महाराष्ट्र काही संबंध नाही. महाराष्ट्र संबंध अ आणि क चा संबंध लागतो, या दोघांचे संबंध लागत नाही. अ आणि क आहे का? आहे. हे त्याचं उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तापी नदी पश्चिम वाहिनी आहे, त्यामुळे हीच नाही आहे, उत्तर हेच आहे.
ही पूर्ववाहिनी आहे, ही पूर्ववाहिनी आहे, ही पूर्ववाहिनी आहे आणि ही पश्चिम वाहिनी नदी येत असते. तापी नदी, नर्मदा नदी, कोकणातल्या नद्या सगळ्यात पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे. आणि पूर्व विदर्भातल्या ज्या नद्या आहेत वर्धा, वैनगंगा, त्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. जोडे लावा. PSI पूर्वचा प्रश्न आहे. नद्या आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत. आता भीमा नदी, भीमा नदीची उपनदी कुठली आहे? इंद्रायणी येते. गोदावरी, गोदावरी नदीची उपनदी कुठली आहे? वैनगंगा. कृष्णा, कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना आणि तापी नदीची उपनदी आहे गिरणा. आता या हिशोबाने उत्तर काय येईल? 3 1 2 4. 3 1 2 4. एक नंबरच उत्तर येते. एक जरी जोडी लावली तरी उत्तर तुम्हाला काढता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा नदीला सीमित केलेली सीमा किती किलोमीटरची आहे? ठीक आहे. ही येते असते 54 किलोमीटर. सध्याच्या आकडेवारीनुसार 74 किलोमीटर झालेली आहे. नवीन आकडेवारीनुसार 74 किलोमीटर येत असते. ठीक आहे. तर महाराष्ट्र आणि सुरुवातीच्या जुन्याच पुस्तकामध्ये 54 किलोमीटर दाखवलेले आहेत, ते हे बरोबर येत असतं. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती आहे? तर नरसोबाची वाडी हे येत असतं बघा. कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयनाचा संगम होत असतो. बाकीची त्या संगमावरची गावं नाही. कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठावरचं शहर येत असतं बघा. नरसिंहपूर किंवा नरसोबाची वाडी, तर इथं कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम होत असतो. दत्तात्रयाचे जागृत तीर्थक्षेत्र म्हणून हे गाव ओळखले जात असतं. खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? कोणता पर्वत आहे मग? सह्याद्री पर्वत आहे. हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जात असतो. सह्याद्रीवर उगम पावणाऱ्या नद्या एक तर पूर्व दिशेने किंवा पश्चिम दिशेने वाहत जात असतात बघा. ठीक आहे. खालील नद्या आणि उपनद्या दिलेल्या आहेत, त्यांचे योग्य जोड्या ओळखा सांगितलेले बघा. आता तापी नदीची उपनदी कुठली आहे ते बघा. ठीक आहे. तापी नदीची उपनदी आहे पूर्णा. गोदावरी नदीची उपनदी आहे दारणा, नाशिक जिल्ह्यातून वाहते. भीमा नदीची उपनदी आहे सीना, नगर जिल्ह्यातून वाहते. कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना. 2 3 4 1. 2 3 4 1. 2 नंबरचं उत्तर येते. पुढचा मुद्दा येतो. विदर्भाच्या पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात? दक्षिण दिशेने वाहतात. उत्तर दक्षिण, सॉरी हे दक्षिण उत्तर झालं, हे उत्तर दक्षिण. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात पूर्व विदर्भामध्ये, कारण तसा त्याचा उतार आहे. त्याच्यानंतर तापी नदीच्या खोऱ्यात पुढीलपैकी कोणती जलप्रणाली आढळून येते? आता तापी नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला तर तिथं दोन्ही बाजूला डोंगर रांग आहे आणि मधल्या भागातून नद्या वाहत असतात, त्यामुळं आयताकार नदी प्रणाली म्हणतो आपण. खालीलपैकी आता नदी प्रणालीचे केंद्र त्यागी असतं बघा. एक म्हणजे एकच डोंगर असतो, तिथून या बाजूना या बाजूना या बाजूना या बाजून नद्या वाहतात, याला म्हणायचं केंद्र त्यागी. वृक्षाकार म्हणजे काय? अशी नदी वाहत येते, तिला उपनदी, उपनद्याला उपनद्या, अशा पद्धतीनं वृक्षाच्या फांदीसारखे दिसायला लागतात, वृक्षाकार म्हणतात. केंद्रगामी, केंद्रगामी म्हणजे मध्ये इथं सरोवर असतं आणि इकडून नद्या वाहत येतात, इथून नद्या येतात, इथून चारी बाजून नद्या तिकडे वाहत येतात, त्याला म्हणायचं केंद्रगामी किंवा केंद्रगामी किंवा आरीय नदी प्रणाली. आयताकृती म्हणजे दोन्ही बाजूला सरळ डोंगरांग आहे, मधल्या भागात अशा नद्या येतात, म्हणजे आयतासारखा तो आकार येतो बघा. खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखल्या जात असते? गोदावरी नदीला, कारण भारतातली सर्वात जुन्या नद्यांमध्ये एक तर नर्मदा आहे किंवा गोदावरी येत असते बघा. मग इथे खाली पर्यायामध्ये गोदावरीच पर्याय, नर्मदा पर्याय नाही आहे, त्यामुळं ही एक जुनी नदी पण आहे आणि वृद्ध म्हणून त्याला जुनी नदी म्हणून वृद्ध गंगा म्हणतात. आणि दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी आहे म्हणून हिला दक्षिण भारताची गंगा असंही म्हणत असतो आपण. त्याच्यानंतर पुढे काही नदी आणि त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
आता चुकीची जोडी कुठली कुठली आहे ते बघत चला. आपल्याला जे 100% माहिती नाही तिथं बघत चला. सावित्री नदी रत्नागिरी जिल्ह्यात महाबळेश्वरच्या पश्चिमेला. महाबळेश्वरच्या पश्चिमेला. ओके ठीक आहे, बरोबर येत आहे. तेरेखोल आंबोली घाटाजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात, बरोबर आहे. पाताळगंगा वरंदा घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात. आता हे रत्नागिरी जिल्ह्यात नाही उगम पावती. तानसा पालघर जिल्ह्याच्या थळ घाटाजवळ, हे बरोबर आहे. तर हे चुकीचं येतं बघा. ठीक आहे. आता हे वरंदा घाटाजवळचं याचा काही संबंध लागत नाही. इथं हे माळशेज घाटाजवळ उगम पावते आणि हे आपलं ठाणे जिल्ह्यात उगम पावत असते. ठीक आहे. आणि तिथून पुढं ती मग खाली जात असते बघा. आणि हा वरंदा घाट जो आहे तो रायगड जिल्ह्यात येतो असतो. रायगड जिल्ह्यात उगम पावते ही नदी, रत्नागिरी जिल्हा नाही. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? यवतमाळ आणि चंद्रपूर. ठीक आहे. आता या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं वर्धा नदी वाहत असते. कारण प्राणहितेचा संबंध इथं यवतमाळशी काही लागत नाही. वैनगंगेचा आणि यवतमाळचा संबंध लागत नाही. पैनगंगेचा लागतो, परंतु चंद्रपूरच्या बरोबर बॉर्डरवरती ती जाऊन भेटते. आणि बॉर्डर तयार करणारी नदी विचारले तर मग वर्धा नदी येत असते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांच्या बाबतीत काही विधाने पुढे दिलेली आहेत. त्यापैकी कोणते विधान चुकीचे विधान आहे? चुकीचे विधान दिलेले विचारलेले फक्त आपल्याला. तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे का? नाही, हे चुकीचं आहे. ही पश्चिम वाहिनी नदी पाहिजे होतं. नर्मदा नदीच्या खोऱ्याचा फारच कमी प्रदेश महाराष्ट्रात समावेश आहे, बरोबर आहे. पंढरपूर या धार्मिक तीर्थक्षेत्राजवळ भीमा नदीचा आकार अर्धा चंद्राकृती असल्याने तिला चंद्रभागा म्हणतात, बरोबर आहे. पाताळगंगा ही महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी आहे, हे बरोबर आहे. चुकीचं फक्त अ आहे. ठीक आहे, बाकीचे सगळे सगळे बरोबर येते. आता महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी पाताळगंगा आणि त्याचबरोबर पंचगंगा सुद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्यातले, हेही लक्षात घेतलं पाहिजे की दोन या प्रदूषित नद्या म्हणून ओळखल्या जातात. पुढचा प्रश्न बघा. राज्यातील काही धरणाने धरणाच्या जलाशयाला देण्यात आलेली नावे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी कुठली आहे ती ओळखायला सांगितलेली. पानशेत तानाजी सागर जलाशय, ठीक आहे. भाटगर येसाजी कंक, खडकवासला शिवाजी सागर जलाशय, वरसगाव वीर बाजी पासलकर. ठीक आहे, तर चुकीचं कुठलं आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? खडकवासला आहे. आता या ठिकाणी शिवाजी सागर हे नाव कोयना धरणाचं आहे बघा. याच्यावरच लक्षात आलं पाहिजे की खडकवासला हे शिवाजी सागर जलाशय चुकीचे आहे. त्याच्यानंतर नीरा नदीमुळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तयार होते? आता नीरा नदी बरोबर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरून वाहत असते बघा. सातारा आणि पुणे जिल्हा आहे का? आहे. आणि ही उजव्या बाजूला नीरा नदी वाहत जाते आणि भीमा नदीला जाऊन मिळत असते. नीरा नदीवरती नीरा देवधर आणि वीर नावाचे असे दोन मोठे प्रकल्प आहे. कर्रा आणि वेळवंडीच्या उपनद्या मानल्या जात असतात. आता हे जोड्याला आवाज सांगितलेले जलसिंचन प्रकल्प आहे. धोम हा सातारा जिल्ह्यातला प्रकारे येतो असतो बघा. दूधगंगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो असतो. ठीक आहे. जायकवाडी तर आपल्याला माहिती आहे औरंगाबाद आहे. औरणावती यवतमाळ आहे. म्हणजे काय उत्तर येईल? अ ब क ड च 2 3 4 1. 2 3 4 1 2 नंबरचं उत्तर येतं बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काटेपूर्णा नळगंगा या तापी नदीच्या उपनद्या आहेत. या कोणत्या नदीची उपनदी आहे? म्हणजे पूर्णा नदीच्या नंतर तापी नदीला येईल. म्हणजे आता मुख्य येतात पूर्णा नदीची उपनदी आहे उत्तर पूर्णा तापी नदीची उपनदी आहे बघा. त्याचे उत्तर मग पूर्णा आहे. पूर्णा पर्याय नसतात मग तापी उत्तर असतं. त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या खोऱ्यात, कृष्णा नदीचं खोरं म्हणजे दक्षिणेकडचं सांगली सातारा कोल्हापूरचा पार्ट. खोऱ्यात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या गटात समावेश होतो? मग आता सांगली सातारा कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा समावेश होत असतो. त्याच्यानंतर या जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीला उजव्या बाजूला वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा,
हिरण्यकेशी, घटप्रभा, तिल्लारी या नद्या येतात. आणि डाव्या बाजूला अग्रणी, वांगणा, येरळा या नद्या येत असतात बघा. त्याच्यानंतर कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडं, कोकणातील नद्या आहेत आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे बघा. ठीक आहे. सावित्री, नंतर वशिष्ठी, दमनगंगा. नाही 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 नाही, हे दमनगंगा एकदम एक नंबरला पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय कटला. दमनगंगांना सुरुवात पाहिजे. हे दमनगंगा आहे, पाताळगंगा आहे, सावित्री आहे आणि वशिष्ठी आहे. हे उत्तर बरोबर येते. दमनगंगा पालघरमधून वाहते, पाताळगंगा रायगडमधून वाहते, सावित्री रायगड आणि रत्नागिरी यांची बॉर्डर तयार करते आणि ही रत्नागिरीतून वाहत असते. त्याच्यानंतर एक कोकणातील नद्या कमी लांबीच्या आहेत. कारण आता कोकणातील नद्या कमी लांबीच्या का आहेत? या नद्या शिखरे उतरून वाहतात? नाही. या नद्या डोंगर व टेकड्यावरून वाहतात? नाही. या नदीच्या मुखाशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत? नाही. या नद्या अरुंद कोकण किनारपट्टीवरून वाहतात. हे बरोबर येते बघा. पुढचा प्रश्न येतो, चुकीची जोडी ओळखा. धरण आणि त्याच्या जलाशयाचं नाव हे ज्ञानेश्वर, कोयना शिवाजी सागर आहे, उजनी यशवंत डॅम आहे, नाथसागर. हे बरोबर, हे चुकीचं आहे. भंडारदराला विल्सन डॅम म्हटलं जातं असतं. ज्ञानेश्वर उद्यान हे मुळा नदीचं जे धरण आहे नगर जिल्ह्यातलं, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर आपलं ज्ञानेश्वर सागर. तर भंडारदराचं विल्सन डॅम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. किंवा आर्थर सरोवर असंही म्हणत असतो. त्याच्यानंतर जोड्या लावा. टॅक्स असिस्टंटचा प्रिलिमचा प्रश्न आहे. माता पांझरा नदी आणि शहर. पांझरा नदीच्या मुखाजवळ आपल्या काठावरती धुळे शहर येत असतं. कायाधू, हिंगोली. ठीक आहे. धाम, पवनार आणि गोदावरी नदीच्या काठावर येत असतं गंगाखेड. तर या हिशोबाने पर्याय कुठला येईल मग? 1चं 4, 2चं 3, 3चं 2, 4 3 2 1, 4 3 4 3 2 1, 4 नंबरचा पर्याय येतो. चला, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम. हे बघा, सर्वात दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. सर्वात दक्षिणेकडची खाडी येते तेरेखोल. त्यामुळं हाच पर्याय लागेल, बाकीचे पर्याय बसत नाही. लगेच उत्तर येऊन जात आहे. एकच उत्तर काढण्याची गरज आहे. बाकीचं हा दुसऱ्या पर्यायात तेरेखोल असताना मग आपलं कन्फ्युजन झालं असतं बघा. त्याच्या उत्तरेकडे विजयदुर्गची खाडी बरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर येतं. दाभोळची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. राजापुरीची खाडी रायगड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर जोड्या लावा आहे. STI प्रिलिमचा प्रश्न आहे. नद्या आणि उपनद्या दाखवलेल्या आहेत बघा. ठीक आहे. तापी नदीची उपनदी कुठली आहे? अनेर. मांजरा नदीची उपनदी आहे ताबरजा. प्रवरा नदीची उपनदी आहे मुळा. आणि भीमा नदीची उपनदी आहे घोड. म्हणजे 4 1, 4 नंतर 1 इथंच आहे, 3 2. ठीक आहे. हे उत्तर येते बघा. परत जोड्या लावाय. खाडे आणि नद्या दाखवलेल्या आहेत बघा. कोणती खाडी कोणत्या नदीच्या मुखाजवळ आहे? माता धरम तर थांबा, अगोदर मेन हे करत चला. आता भाट्याची खाडी आहे काजळी नदी काठीजवळ. दैतापूरची खाडी 4ला आहे. ठीक आहे. धरमतरची खाडी पाताळगंगा. त्याच्यानंतर मनोरीची खाडी दहिसर. ही मुंबई उपनगरामध्ये येत असते. भाट्टे जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. धरमतर रायगड जिल्ह्यामध्ये. असा पर्याय आता शोधावा लागेल. 3 1 4 2, 3 1 4 2. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, नदी खोरे ओळखा. म्हणजे 3 वैशिष्ट्ये दिले, कोणत्या नदीबद्दलची वैशिष्ट्ये आहेत. नंबर 1, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम होतो. ओके. आता बैतूल जिल्ह्यात 2 नद्याचा उगम होतो. एक तर वर्धा नदी आहे, तापी नदी आहे आणि उत्तर पूर्णा नदी. 3 नद्याचा उगम होत असतो. आता या 3 नद्यापैकी कुठली तरी एक आहे. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. याचा अर्थ तापी नदी नाहीये.
पूर्ण नदीपासून अलग होतं म्हणजे याचा अर्थ वर्धा नदी असणार आहे ती. पूर्व बघा, वेमला, निरगुडा, बोर, नंद या काही उपनद्या म्हणजे वर्धा नदीचे. वर्धा आणि अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरहद्द तयार करते म्हणजे वर्धा नदीचेच वैशिष्ट्य आहेत ही. ठीक आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग नाही म्हणजे गोदावरीला येऊन मिळत नाही? तेरणा येऊन मिळते, तेरणा जाते मांजराला, मांजरा येते गोदावरीला बघा. प्रवरा येऊन मिळत असते, मांजरा येऊन मिळत असते, भातसा येऊन मिळत नाही. ही कोकणातली नदी आहे. भातसा नदी ही उल्हास नदीची उपनदी आहे आणि उल्हास नदी डायरेक्ट अरबी सागराला जाऊन मिळते. ही पश्चिम वाहिनी नदी आहे, बाकीच्या सगळ्या पूर्व वाहिनी नदी आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? मग महाराष्ट्र पठारावर सर्वात मोठे नदी खोरे आहे गोदावरीचे. म्हणजे काही प्रश्न अवघड नाही आहे, सोपे सोपे प्रश्न आहेत, आपल्याला त्याची माहिती थोडक्यात असणं गरजेचं आहे. खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा. STI मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. तापी आपलं पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखले जाते, बरोबर आहे. तापी नदी पूर्व दिशेकडे वाहते का? नाही, पश्चिम दिशेने वाहते ते. आणि तापी नदीचे खोरे हे तापी पूर्ण खोरे म्हणून पण ओळखले जाते, हे बरोबर आहे. अ ब ड पहिलाच पर्याय उत्तर येतं. क बरोबर येत नाही कारण ते पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे वाहतं, असं पाहिजे होतं. त्याच्यानंतर बालाघाट पठाराची उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे? उत्तरेकडे आहे गोदावरी आणि दक्षिणेकडे आहे भीमा. गोदावरी आणि भीमा. चा प्रश्न आलेला आहे हा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? आता गोदावरीची उजव्या बाजूची उपनदी कसं आहे लक्षात घ्या. ही अशी गोदावरी बघा, उजव्या बाजूने पहिली येत असते दारणा, दुसरी येत असते प्रवरा, तिसरी येत असते मुळा, नंतर येत असते सिंदफणा, नंतर येते मांजरा. आता कोणती नदी उजव्या बाजूची उपनदी आहे? एक नंबरची येऊन जातं मांजरा. ही डाव्या बाजूची, ही डाव्या बाजूची, ही डाव्या बाजूची. आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खलदरीतून वाहते? खलदरीतून दोन नद्या वाहतात, नर्मदा आणि तापी. इथे नर्मदा आहे का? नाही, तापी आहे. खचदरी म्हणजे खचलेला दरीचा पट्टा आहे तो, हा भाग खाली खचत चाललेला आहे म्हणून एकदम तीव्र उतार बनलेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जोड्या लावा आहे. नदी आणि त्यांचं उगमस्थान यांच्याबद्दल योग्य जोड्या. पैनगंगा नदी बुलढाणाच्या डोंगररांगेत उगम पावते बघा, हे बुलढाणाच्या डोंगररांगा. कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते. ठीक आहे. तुंगभद्रा नदी गोमंतक नावाचं शिखर लागतं सह्याद्रीमध्ये, त्या ठिकाणी उगम पावते. आणि कावेरी डोंगररांगेमध्येच ब्रह्मगिरी नावाच्या टेकड्या कुर्ग जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये, तिथं उगम पावते. यानुसार उत्तर 2, 4, 1, 3, 2 नंबरचं उत्तर येतं बघा. पुढचा प्रश्न आहे, तापी आणि पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अगोदर हे लक्षात घ्यावं लागेल, अशी तापी वाहत असते बघा. ठीक आहे. तापी नदीला या बाजूला अशी वाहत येणारी नदी आहे, उजव्या बाजूला अनेर, पुढे येत असते गोमती, यांच्यामधल्या भागातून अरुणावती पण आहे. त्याच्यानंतर या बाजूने येत असते पूर्णा, या बाजूने येत असते वाघूर, या बाजूने येत असते गिरणा, या बाजूने येत असते बोरी, बोरी नंतर येत असते पांझरा, पांझरा नंतर येत असते बुराई. ठीक आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम म्हणतात तापी आणि पूर्णा खोऱ्यातला नद्यांचा म्हणतात. आता आता हे बघा, गिरणा नंतर बोरी, गिरणा नंतर बोरी, पांझरा, बुराई आणि गोमती, हा उलटा क्रम होऊ लागला आहे. याला सोयीचा करा. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा हा येईल. हे बघा, गोमती इथे 1 नंबरला येते, याच्यानंतर बुराई येते बघा, 3 नंबरला पांझरा येत असते बघा, 4 नंबरला बोरी येत असते आणि 5 नंबरला गिरणा, नंतर वाघूर, नंतर पूर्णा येईल. तर आपल्याला
हा क्रम या ठिकाणी शोधायचं सांगितलेला आहे, तर तो त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आपण. तर अशा पद्धतीनं नद्यांवरती जे काही प्रश्न आहेत हे आपण 56 प्रश्न बघितलेले आहेत. तर प्रश्न कशी येत आहेत पहिला मुद्दा तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच अँगलला जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यांबद्दलची माहिती लक्षात ठेवायची. मग आता प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो लक्षात घ्या. प्रश्न विचारताना नंबर 1 उगम विचारलेले आहेत, नंबर 2 कोणत्या दिशेनं वाहते ते विचारलेलं आहे, नंबर 3 शेवट विचारलेला आहे, नंबर 4 डाव्या बाजूच्या उजव्या बाजूची उपनद्या विचारलेल्या आहे, नंबर 5 दक्षिणेकडे उत्तरेकडे जातानाचा क्रम विचारलेला आहे, नंबर 6 जलाशय विचारलेले आहेत, धरणं विचारलेले आहेत, नदी काठावरची गावं विचारलेले आहेत, उपनद्या विचारलेल्या आहेत, सहाय्यक नद्या विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे प्रश्न नदी प्रणाली नावाच्या टॉपिकवरती विचारलेले आहेत.